दिसती बुवा. अरे भारतच नीट दिसत नाही तर तुझी दिसायची कुठं, पण तरी सुद्धा घासून घे म्हणतो, जरा घासून घे. अरे जग लई मोठे, 4 बोटाच्या जागे वाचून त्या बांधा वाचून भावाच्या हाना मार्या तिकडं नाही ती श्रीमंत होते तुमच्या मालावर. जरा विचार, संपत्ती वाढवा, 71% पाणी. लग्नामध्ये पळापळ चालू, स्त्री विष्णू राग आला म्हणे थांब तुझ्या वडिलाला बसायला जागा देतो, आणि विष्णूना डावा हात पुढे केला आणि उजव्या हातानं डाव्या हाताला मुठीला प्रत्येक रोम उपटला, एक केस उपटला, आणि केस उपटल्याच्या नंतर एक रोम उपटल्याच्या नंतर मनगटामध्ये जी जागा निर्माण झाली, जो खड्डा निर्माण झाला, हात पुढे केला आणि पुढून आलेला समुद्र एका रोमाच्या खड्ड्यामध्ये बसवला. ज्याच्या एका रोमाच्या खड्ड्यामध्ये, एका रोमाच्या जागेमध्ये सप्त समुद्र बसवण्याची ताकद आहे, एवढा प्रभू भक्ताच्या हृदयात राहतो अभंगाच्या. एवढा प्रभू व्हावे. किती व्यापक असा आवाज देतो. ज्याच्या एका रोमाच्या खड्ड्यामध्ये 7 समुद्र बसतात, मग ते हात केवढा असेल आणि देव केवढा असेल. नवल केवढे केवढे नकळे कानोबाचे पोडे, म्हणजे आकाराच्या बाबतीत सुद्धा इतका मोठा आहे म्हणून म्हणतात एवढा प्रभू व्हावे. ठीक आहे महाराज, पण पुढं महत्वाचे मी काय, तेने संपुष्टी राहावे. एवढा जरी असं, संपुष्ट या शब्दाचा अर्थ आहे, संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी भक्ताच्या हृदयामध्ये राहतो. एवढा प्रभू हृदयात राहतो. का राहतो? 2 विषयाचा जॉईंट शब्द महत्वाचा आहे, भावे. सारे बर का, एवढा प्रभू हितच थांबायचंय, पण भावानं कुठं, तेने संपुष्टी राहावी. देवाला बाकी काहीच लागत नाही. भावे विन देव नकळे नकळे निसंदेह.
भावाशिवाय कळूच शकत भाव विना भक्ती भक्ती विना मुक्ती भाव विना भक्ती भक्ती विना मुक्ती विना मुक्ती भाव विना भक्ती भक्ती विना मुक्ती भाव विना भक्ती भक्ती विना भाव विना भक्ती भक्ती विना भाव विना भक्ती भक्ती विना मुक्ती भक्ती विना मुक्ती भाव विना भक्ती भक्ती विना मुक्ती भाव विना भक्ती भक्ती विना थोर प्रेमाचा फुकेल हाची दुष्काळ. भगवान श्रीकृष्ण शिष्टाई करायला गेले त्यावेळेस दुर्योधनाने एवढे पदार्थ बनवले होते देवाला खाण्यासाठी. दुर्योधनाला वाटलं पाहिजे देव खाऊनच खुश झाला पाहिजे ना आपल्या पार्टीत आला पाहिजे. तर खाण्यावर काय बदलणार आहे ते आताची माणसं आहेत का? खाण्यावर वाटले झेंडा बदलायला. देवाने आधीच ठरवलं होतं कोणत्या पार्टीला लढायचं तिकडे. असं सेवातले मिष्टान्नाचं जेवण आणि सोबत नेतो उद्धवजींना. उद्धवजी म्हणजे मस्त मटेरियल आहे म्हणजे दुर्योधनाच्या गबर्स इथं नको त्यांचं खाते बुद्धिभ्रष्ट होईल. आपल्या गुरूंनी खाल्लं ते सुद्धा हेण झाले होते. ज्यावेळेस द्रौपदीचं वस्त्रहरण झालं वाईट वाटत होतं पण बोलू शकले नाही. अर्जुनाच्या बाणाने दूषित रक्त निघून गेलं. त्यावेळेस भीष्माचार्याने सुद्धा मान्य केलं बोलू शकत नव्हतो कारण अन्न गुरुजनाचं खाल्लं. कुठलं खावं किती खावं ह्याला सुद्धा शास्त्र आहे. हे तर खायचं नाही म्हणले. जायचं कुठे चल विदुरा घर जावे. विदुर काकाच्या घरी गेले आणि तिकडे जाऊन काय खाल्लं विदुराच्या भक्षी विदुराच्या भक्षी विदुराच्या भक्षी तिकडे पंचपक्वान सोडलं इकडे येऊन कान्या खाल्ल्या. का खाल्ल्या? एवढा प्रभू भावे. भाव शब्द हा महत्वाचा आहे. अहो काकाला तर आनंद झाला पण काकीला तर इतका आनंद झाला देव आले औक्षण करायला गेले. कुंकू कपाळाला लावायचं साखर कपाळाला प्रसाद म्हणून हातावर कुंकू. देवाला खाली बसून स्वतः पाठाव. केळीच्या साली सुनील देतो त्या गाव स्वतः खायच्या साली देवाला देवानं साली सुद्धा हाणल्या म्हण का भावे विडाल. एवढा जरी असल हृदयात राहतो भावे. कुणाच्या राहिला हनुमंतरायांच्या. 2-4 जण एकत्र बसले म्हणे सगळ्यात मोठे काय. एक म्हणा पृथ्वी दुसरा म्हणा गबस. अभ्यास नीट कर. पृथ्वी काय आहे की बडी शेष के माते पे खडी. शेष के डोक्यावर आहे म्हणजे शेष बडा गबस. शेष का है का बड़ा भगवान शंकर जी के गले में पड़ा. शंकर बड़ा शंकर का है का बड़ा उसका कैलाश पर्वत रावण एक बाण से उखड़ा रावण बड़ा. अरे रावण काहे का बड़ा वो तो राम जी के बाण से उड़ा तो राम बड़ा. और राम काहे का बड़ा वो तो हनुमान जी के हृदय में खड़ा तो हनुमान सबसे बड़ा.
सीताराम बेटे हैं मेरे सीने में, तेने संपुष्टी राहावी हृदयात आहे. म्हणूनच ताकद होती, नाही तर दुसऱ्याच्या गावात गेल्या माणसं डिरिंग करीत नाही. नको रे गाव दुसऱ्याचे झपकी त्यानं आपल्याला याडीवणी करावी नाही. पण हे वाघ तिकडे जाऊन तिथल्या मानकाची दाढी जाळी. हनुमंत महाबली दाढी रावणाची जाळी का तेने संपुष्टी राहावी. एकटे गेले नव्हते, रामाला सोबत घेऊन गेले होते. आणि आईच्या दुधात ताकद आहे. अंजनीच्या तपासासाठी महापुर आले पोटी. अंजनी माझ्या दुधाचा थेंब दगडा पडला तर धाड दिसणे दगडाच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडत होत्या. दुधात ताकद होती. आता आईचं दूध राहिले का पोरांना? आता बाटली जन्मल्यापासून बाटली तर शेवटपर्यंत बाटलीच. फक्त टोपणात बदल होतो. रबरचं जातं पत्र्याचं येतं. लहानपणी दुधाची बाटली आईने त्याच्या तोंडात कोंबाची पोरग झुळीत फेकायचं. आईने वसच वाट्या व्हॉट्सअप खेळत या पोरांना कळा ना मम्मी कुठे पप्पा कुठे नुसतं पत्र्याकडे बघत. पोरं बघा पहिल्यासारखी गुटगुटीत राहिले नाही. त्यांची डोकी मडकेवाने झाले तर हातपायच्या काड्या सुख करतात दुखा कमरत दाबल्या त्या ढिरी फुगल्या त्याशी वाटली तिकडे झाल्या ते असे खपक्याच्या खपक्यात त्याच्यानंतर पोरं कुठे राहते. तसले पोराकडे बघून आई म्हणते माझं वाघाचं पिल्लू कसं बघत याचं वाघ तुझ्या वाघ. ती वाघाचं पिल्लू म्हणजे ही कोण झाली? वाघ 24 तास पिऊन 7च्या पुढे बिबट्या होतो. पेऱ्या कुठे येत गांडावाली म्हणजे पेऱ्या तुला फक्त माळकरी दिसतात का रे वाघ या. झाले अहो काय पोरांना तरी काय म्हणायचंय. आईच्या काय मायेची उभई काय आजकाल आधुनिक सांगतो शहरामधलं. खेड्यापाड्यात तरी धर्म टिकून आहे. खरं सांगतो तुमच्यासारख्या सात्विक माता मावल्या बघितल्या तरी जरा आनंद वाटतो. पदर कुंकू भारतीय संस्कृतीला शोभल अशी वेशभूषा असं बघितल्या तरी जरा वाटतं महाराष्ट्राच्या मातेत कीर्तन चालू आहे. मुंबईला नवरात्रात कीर्तन करायला गेलो. एक पोरग त्याच्या बापाच्या मांडी बसलं होतं. मोठमोठ्याने वारदायचा. मी म्हणलं ती किती रडतय त्याला त्याच्या मम्मीकडे द्या की तेव्हा मला मीच मम्मी या. अहो जीन पॅन्ट टी शर्ट वॉककोट हेडफोन घालून कुठं मम्मी असणं होतं. आणि कोण कोणाचे कपडे घालतय बा काय झालं मग आचार विचार राहिलाय का? अरे ज्याची त्याची मर्यादा लक्ष्मण रेषा आयुष्यात कशाला काही मूर्खपणा करायचा. आणि असलं काही माकड चाळे केले की बाबा लोकांनी म्हणतात केले स्टँडर्ड आहे. स्टँडर्ड नाही ती डोक्यात आवड झाली बेटा.